अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगं पर तू हे इसरू नगस का समधे मला बोलला होत्याल। बानाईनं त्यांचा संसार मोडला मला हे नाही ऐकायचं। कुणासनी काय वाटल ह्या आपल्या हातात असतं का? अन देव आहेत ना गडावर ते बघत्याल काय करायचं ते। प्रधानजी आहेत लक्ष्मी देवी आहेत काहीतरी घडल ते नाही जाऊ देणार त्यासनी। असं होईल ना ग? काय होईल ते मला नाही ठाव पर तू जाऊ नगस। मलाच भ्या वाटतया तू गेलीस अन देवासनी राग आला तर। असं म्हणत्यात देव भोळ आहेत पर त्यासनी राग आला तर काय खरं नाही। महासताईसने जे हवं आहे ते मिळू दे त्यांच्या मनासारखं होऊ दे एवढंच मागणं आहे बघ माझं देवाकडे। प्रधानजींनी बहीण मानला आहे मला। त्यांची भेट झाली असती तर त्यासनी काहीतरी सांगितलं असतं म्या। लक्ष्मी देवी तुम्ही आत येऊ का? अहो हे काही विचारणं झालं का जी? या या बसाजी म्हणजे पाणी आण जा। अगं राहू दे सहजच आले मी। बरं झालं तुम्ही आलासा भानू काळजीत होती। म्हणजे हो का बरं? आमच्या मंजेला ना कळतच नाही कुठं काय बोलावं ते। सांच्याला लक्ष्मी देवी घरला आले आहेत आणि त्यासनी आपण आपलं गारानं सांगायचं होय ग। परंतु बरं झालं तुम्हाला सांगितलंस। बोलते मी बानुशी आता। बघ मी केलं ते बरोबरच केलं। तुम्ही बसाची बोलत मी हाय आतमंदी जेवणाची तयारी करते। बानू ये इथे बैस। नाही जी मी उभीच बरी आहे। बैस इथे। का काळजीत होतीस? तुम्हासनी कशा पायी तारास? तुला सांगावंसं वाटत नसेल तर नको सांगूस, परंतु सांगितलंस तर मला आवडेल।
मला कळालं का म्हाळसाताई जेजुरी सोडून चालले आहेत. तसं झालं तर कसं होईल? श्री खंडेरायांनी तुला इथून जाऊ दिलं का? नाही. मग म्हाळसाला कसं जाऊ देतील ते? त्यांना जे जे प्रिय आहेत त्यांना ते स्वतःपासून दूर कसं जाऊ देतील? देवी, असं झालं ना तर माझ्या डोक्यावरचं ओझच उतरल बघा. आता तू मला सांग, कशी आहेस तू? इथे मन रमतं तुझं? जेजुरी आवडली का तुला? जेजुरी खूप आवडली. आता राहण्याचं माझं सपान असायचं, पण आता जेजुरीतच राहते म्हणल्यावर स्वप्नात बघितलेलं त्यापेक्षा जास्तच मिळालं आहे. आणि देव हत आहेत म्हणल्यावर का मन नाही लागणार? ज्यांच्या दर्शनासाठी ही कुडी झिजवली त्याच माझ्या देवांनी माझ्या संग लगीन केलं म्हणल्यावर अजून काय पाहिजे? प्रधानजी, आज हा जेजुरी गड आणि सभोवतालचा परिसर किती शांत वाटतो आहे. हो, जणू काही ह्या भूप्रदेशावर पंचमहाभूत आज विश्रांती घेत आहेत. बऱ्याच दिवसांनी इतका निवांत वेळ मिळाला आहे. कसलाच आवाज नाही, कसलीच हालचाल नाही. पण प्रधानजी, तुम्ही माझ्या सोबत का आहात? म्हणजे काय देवा, मी जाऊ का? तसं नव्हे प्रधानजी. लक्ष्मी देवी कुठे आहेत? त्या बाणाईकडे गेल्या आहेत. अशा वेळी तुम्ही त्यांच्या सोबत असायला हवं. राज्यकारभाराची कामं, नाहीतर आमचे कुठले ना कुठले प्रश्न ह्याच्यामध्ये आपण अडकलेले असता. त्यांना वेळ नाही देता येत तुम्हाला. हे योग्य नाही. प्रधानजी, लक्ष्मी देवी अजून आम्हाला काही बोलल्या नाहीत, पण त्यांनी जर बोलून दाखवलं तर मात्र माझ्याकडे उत्तर नसेल. मला कळतं आहे, परंतु इतके दिवस सगळं कसं सुरू होतं तुम्ही तर पाहतच होता. प्रधानजी, माझी एक इच्छा आहे. बोला देवा. हा अवतार पूर्ण होण्याआधी तुम्ही दोघांनी इथून जाऊ नये. हो, आज एकदम काय हे? मी असं तुम्हाला सोडून कसा जाईन? मी एक बोलू? आपण असे औपचारिक का बोलत आहात? ह्या काळात म्हाळसा देवींनी खूप सहन केलं आहे. खूप दुःखातून त्या गेल्या आहेत. आज तुम्ही त्यांना वेळ द्या. तिला असं पाहणं माझ्यासाठी किती अवघड आहे हे तुम्ही समजू शकता. तिला वेळ द्यायला हवा. मग वेळ दवडू नका. येतो मी. प्रधानजी, आपणही फार वेळ इथे नका थांबू. खूप छान बोलतेस. तुझ्याबद्दल एवढं ऐकलं होतं. तुला भेटायची इच्छा होती. गृहप्रवेशाच्या वेळेस बोलणं झालं नाही म्हणून आज आलं. देवी, मला बी तुम्हासनी भेटून लय बरं वाटलं. असं वाटलं का मी तुम्हासनी आधीपासूनच ओळखते आहे. बरोबर आहे. गतजन्मीच्या ऋणानुबंधांशिवाय कोणी एकत्र येत नाही. परंतु तुला एक सांगावंसं वाटतं. खूप कष्ट घेतलेस तू श्री खंडेरायांना मिळवण्यासाठी.
ते सोपं नाही. साक्षात महादेवांना प्राप्त केला आहेस तू. त्यांचीच कृपा आहे. त्यांनीच करून घेतलं समज माझ्याकडून. आणि माझं गुरु आहेत, त्यांनी वाट दावली म्हणून समज झालं. हो, नारद मुनींनी खूप सहाय्य केलं. लग्नाच्या वेळेला प्रधानजी नसतं तर काय खरं नव्हतं. आमचं लगीनच झालं नसतं. जिथे श्री खंडेराय तिथे हे. परंतु खूप भाग्यवान आहेस तू. देव तुझ्या घरी राहिले. मला तर अजून बी लाज वाटते का मी त्यासनी राबवून घेतलं. खरंच तुला एकदाही ओळखू नाही आलं? कधी कधी असं वाटायचं का जो म्हातारा आपल्या घरला काम करतो तो वेगळाच आहे. पण देव असत्याला असं कधी वाटलं नाही. त्यांनी तसं वाटूनच दिलं नाही. लई कष्ट केलं त्यांनी. पाणी भरलं, लाकडं तोडली, मेंढरासनी सांभाळलं. भक्तासाठी राब राब राबलं माझं देव. अगं, ही शिवलीला आहे. तू कशासाठी वाईट वाटून घेतेस? तसं नव्हतं. पर एवढं करून गप बसून समज सोसलं त्यांनी. शिळी भाकर खाल्ली. ऊन वारा पाऊस काय बघितलं नाही. कधी हिसावा घेतला नाही. हो, परंतु ते वचन होतं वनवासाचं, ते पूर्ण झालं. पर समद्या चंदनपुरीतल्या लोकांनी येड लावलं बघा देवांनी. आता त्यातल्या लोकांना करमणारच नाही देव तत नाही म्हणल्यावर. पर देवी तिथली माती पवित्र झाली. माझ्या वस्तीत माझ्या देवांच्या खुणा आहेत आणि त्या कधी बी मिटायच्या नाहीत बघा. खूप प्रेम करतेस ना? अगं, लाजतेस काय? मी खरं बोलते ना. आता तू श्री खंडेरायांची पत्नी आहेस. केवळ भक्त नाही राहिलीस. मी काय करू आता, मला काय बी कळत नाही. त्यांची यथाशक्ती सेवा कर. त्यांच्यावर आकंठ प्रेम कर. वय, परंतु लक्षात असू दे की ते तुझे आराध्य आहेत. ह्याचा विसर पडू देऊ नकोस. जी, मी कधी बी विसरणार नाही ते. आणि म्हाळसाविषयी राग ठेवू नकोस. खूप प्रेमळ आहेत त्या. वय, मी त्यांच्यावर कधी बी नाही रागवणार जी. संचया दाही दिशा, दाही दिशा, दाही दिशा. रंगऱ्या तणुदशा, तणुदशा, तणुदशा. इंद्रधनुच्या पातळ्या. म्हाळसा, जन्मजन्मीची अशी प्रीतीची मधुरागिणी. म्हाळसा, तुला असे हसताना पाहून अतिशय आनंद होतो. अशीच हसत राहा. आज आपण बऱ्याच दिवसांनी असे एकांतात मोकळेपणाने बोलतो आहोत, नाही? तुम्ही सगळं सोडून लवकर कसे आलात? म्हाळसा, आज बऱ्याच दिवसांनी हा जेजुरी गड, हा परिसर शांत आहे. कुठेच कसलीच हालचाल नाही. शीतल वारा आहे. आकाशात शुभ्र चांदण्या दिसत आहेत. आणि अशा वेळी मला तुझी आठवण आली म्हणून तुला भेटायला आलो.
आज तू माझ्याकडे का आलायस कुंभक? तुझ्या ज्या काही कारवाया सुरू आहेत त्या मला ठाऊक नाही असं नव्हे कुंभक, पण मला माहित आहे यातून काहीच निष्पन्न होणार नाही. दैत्यांना देवांच्या बरोबरीने किंवा देवांपेक्षाही श्रेष्ठ स्थान मिळावे हा तुमचा हेतू होता. त्याचं काय झालं? ते माझं स्वप्न नव्हे तत्वज्ञान आहे कुंभक, आणि ते सत्यात उतरवण्यासाठी मला एक असा दैत्य हवा आहे ज्याला मी माझ्या सगळ्या दिव्य शक्ती प्रदान करू शकेन. हा कुंभक तुमच्या समोर उभा असताना तुम्हाला दुसऱ्या दैत्याची आवश्यकता काय? तुला दिव्य शक्ती दिल्या तर तू त्यांचा योग्य वापर करणार नाहीस. नाही आचार्य, मी तुम्हाला आश्वासन देतो की तुम्ही दिलेल्या शक्तींचा मी योग्य उपयोग करेन. तसं असेल तर तुला मी माझ्या दिव्य शक्ती प्रदान करेन. देवा, तुम्हाला देखील ठाऊक आहे की जेजुरीतले वातावरण हे चांगले नाही. इथे जे काही घडतं आहे त्याचा उपयोग कुंभक सारख्या कुप्रवृत्ती करून घेणार. इतर कुणालाही हे जाणवत देखील नसेल की जेजुरीवर अशुभाचे सावट आहे. पण ह्या राज्याचा प्रधान म्हणून मला सतर्क राहणं आवश्यक आहे. कुंभक, तू जर तुझी ही कृत्य आवर्ती घेतली नाहीस तर श्री खंडेरायांच्या क्रोधाला तुला सामोरं जावं लागेल. आणि जर श्री खंडेरायांचा क्रोध अनावर झाला तर तुझा मृत्यू निश्चित आहे हे ध्यानात ठेव. आज किती दिवसांनी आपण असा एकत्र वेळ घालवला नाही? तुम्ही सदैव असंच माझ्या सोबत असावं, या व्यतिरिक्त मला दुसरं काही नको. माणसा, मी सदैव तुझ्या सोबतच असेन, पण आज मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. काय सांगणार आहात तुम्ही? माणसा, तू माझी पत्नी आहेस, तसेच या जेजुरीची सम्राज्ञी आहेस. सर्व काही शुभ घडत असताना काही अशुभ प्रवृत्तींना अनेकदा ते बघवत नाही. चांगल्या चालत असलेल्या गोष्टींमध्ये ते वितुष्ट आणायचा प्रयत्न करतात. तुम्ही कोणाबद्दल बोलता आहात? म्हाळसा, मला तुला आज असे सांगायचे आहे की काही अशुभ शक्ती जेजुरीमध्ये विघ्न आणण्यासाठी सज्ज होत आहेत. आणि म्हणून मला तुला आज एक अशी शक्ती द्यायची आहे
की ज्यामुळे तू ह्या अशुभ शक्तींना सामोरे जाऊ शकशील. अशुभाला तू कडक शासन सहज देऊ शकशील. तुम्ही मला अशी कोणती शक्ती देणार आहात आणि त्यासाठी आपल्याला कुठे जावे लागणार आहे का? नाही म्हाळसा, ती शक्ती तुझ्यातच आहे, परंतु तुला त्या शक्तीची ओळख नाही एवढंच. म्हाळसा, तुझे डोळे बंद कर. मला तेजस्वी अशी एक स्त्री दिसली. कोण होती ती स्त्री?